सप्तशृंगी घाटात मोठा दगड ढासळला. भर पावसात तासभर वाहतूक ठप्प. भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सप्तशृंगी घाटात शुक्रवारी दुपारी एक भला मोठा दगड ढासळून रस्त्यावर पडला. यासोबत लहान मोठे दगडगोटे आणि माती देखील रस्त्यावर आल्याने काही काळासाठी घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ही माहिती एका खासगी वाहन चालकाने नांदुरी येथील पोलीस हवालदार योगेश गवळी यांना दिली. पावसाची तमा न बाळगता नांदुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मनसाराम बागुल, योगेश गवळी, संदीप बत्तिसे, राजेंद्र चौधरी आणि पोलीस मित्र मयूर गांगुर्डे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. रस्ता मोकळा करण्यासाठी तात्काळ जेसीबी बोलावण्यात आला. मात्र दगडाचा आकार मोठा असल्याने जेसीबीने तो हटवणे शक्य झाले नाही. अखेर पोकलेनच्या मदतीने तो मोठा दगड बाजूला करण्यात आला. सुदैवाने दगड कोणत्याही वाहनावर पडला नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घाट रस्त्यावर दरड कोसळू नयेत म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून डोंगर बाजूला भक्कम जाळी बसवण्यात आली आहे. तरीही अशा प्रकारे दरड कोसळत असल्याने भाविक फक्त सुरक्षित प्रवास कसा करतील असा संतप्त सवाल भाविकांनी उपस्थित केला आहे. दगड हटवण्याच्या कामामुळे घाट रस्त्यावर दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भर पावसात तासभर भाविक आणि वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी घाटाची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा.